26 नोव्हेंबर संविधान दिन संपूर्ण देशभर साजरा केला जातो। 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत ड्राफ्टिंग कमिटीला दिली होती। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। ड्राफ्टिंग कमिटीच्या प्रत्येक सदस्याला संविधानाची प्रत देण्यात आली होती। त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजच्या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आली। आजच्या दिवशी सर्वसामान्य मुंबईकरांना आणि विद्यार्थ्यांना ही प्रत पाहता यावी यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच संविधान लिहिताना ज्या कच्च्या नोंदी केल्या होत्या त्या देखील येथे पाहायला मिळतात। या लायब्ररीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून ओळखला जातो। एवढंच काय तर आपल्या देशभरात तो संविधान दिवस म्हणून देखील साजरा केला जातो। कारण याच दिवशी 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं ते त्या कमिटीला जे आहे ते दिलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला हे जे संविधान आहे आपल्या देशात लागू झालं। मात्र आजचा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे कारण त्या दिवशी बाबासाहेबांनी ते जे संविधान लिहिलं होतं ते त्या कमिटीला दिलं आणि त्या सर्व कमिटीचे जे मेंबर्स होते, सदस्य होते, त्यांना ती एक प्रत जी आहे ती देण्यात आली। याबाबतची माहिती जी आहे आपण या मॅम कडून घेऊया। मॅम, ही प्रत कधीपासून आहे, बाबासाहेबांनी कधी ठेवायला दिली होती? कॉन्स्टिट्यूशन जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलं 26 नोव्हेंबरला 1949, त्यानंतर 2 महिन्यानंतर त्याचं पुन्हा डेव्हलपमेंट करून जी सगळ्यांसमोर आणली होती तेव्हापासून ही प्रत आपल्याकडे आहे। आणि या प्रतचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक पार्लमेंटरी मेंबरचं त्यांची स्वतःची अशी प्रत देण्यात आली होती। तर त्यापैकी ही बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली पार्लमेंटरी मेंबर्सतर्फे त्यांची पर्सनल स्वतःची प्रत आहे। तिथून पुढे मग त्यांनी लायब्ररीला आपल्याला दिली। ही जी आहे ही बाबासाहेबांची मिनी कॉन्स्टिट्यूशन कॉपी आहे। याच कॉन्स्टिट्यूशनचं मिनी स्वरूप आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की बाबासाहेबांची ओरिजिनल सही तुम्हाला बघता येईल। कॉन्स्टिट्यूशन आपल्याला लाभलं त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला भारतीय आणि एक भारतीय म्हणून स्वातंत्र्य मिळालं आणि आपण एक भारतीय म्हणून जगायला सुरुवात केली आणि आपण सर्वसामान्य नागरिक ह्या देशाचे झालो। त्यामुळे याचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे विशेष वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।